फायनली वी आर ॲट होम. स्वतःच्या घरी परतण्याची जी फिलिंग आहे ना, खरंच आय कांट टेल यू इन शब्दात. पण खरंच खूप छान वाटत होतं. आणि आणि आल्या आल्या कधी एकदाचं आंघोळ करते आणि पडते असं काहीसं झालं होतं. पण घराची कंडिशन जर तुम्ही बघितली असती ना, खरंच सर्वीकडे फक्त राख 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 आणि राखच दिसत होती. त्यामुळे म्हटलं जाऊ दे स्नेहा, आळस बाजूला ठेव आणि घर क्लीन कर. आणि क्लीन करायची सुरुवात केली बेडपासनं. सर्वात आधी बेडशीट चेंज केली, कारण मला माहीत होतं मुलं आलेत की ते आधी जे आहेत या बेडवर लोळणार आणि मग आंघोळ करूनही फायदा नाही, त्यावरची सर्व डस्ट त्यांच्या अंगाला लागेल. पण मला तर असं झालं होतं, खरं सांगू का, कधी एकदाची अंग टाकते म्हणून जरा अंग टाकलं मी. पण सुस्तावले होते खरं तर. पण लगेच स्वतःला चार्जअप केलं, स्नेहा उठ उठ उठ, भरपूर कामं बाकी आहे, तुझं घर तुला बोलवत आहे. मग उठली, मनाचा आवाज ऐकला, हॉलमध्ये आले. हॉलमध्ये सर्वात आधी बेडशीट चेंज केलं. माहीत होतं तो बेड सोडला की हा बेड, हा बेड सोडला की तो बेड, असंच काहीसं मुलांचं असणार आहे म्हणून सर्वात आधी बेडशीट जे आहे चेंज केलं. सोफा कवर चेंज करायची होती तर पिहू आला मदतीला, मम्मा मीही हेल्प करतो. म्हटलं खूपच छान बाबा. सो त्याने थोडीफार हेल्प केली. पण त्याचीही अवस्था अशी होती माहिती आहे का, जिथे बसला ना तिथेच त्याचे डोळे लागत होते. सो त्याला बोलले, बाळा तू आंघोळ कर आधी, ते महत्त्वाचं आहे, माझी कामं मी आटपून घेईल. सो त्याला आंघोळीला पाठवलं आणि मी पटपट जे आहे माझं सर्व म्हणजे सोफा कवर वगैरे नीट केलं. त्यानंतर झाडलं पुसलं आणि सर्व घर व्यवस्थित केलं. त्यानंतर आले गार्डनमध्ये. 4 दिवसापासून माझ्या झाडांना पाणी नव्हतं. सो भरपूर जे आहे झाडांना पाणी दिलं आणि त्यानंतर जे आहे पटकन आंघोळ आटपून घेतली. कारण आत्तापर्यंत माझी अवस्था अशी झाली होती की काय सांगू. आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी तर जे आहे मी गॅसचा ओटा क्लीन. आता ट्रिपला जाताना ही टोपलोभर भांडी खरं तर मी घसली होती, पण वेडी बाई शेवटी मी त्यावर झाकण टाकायला विसरली. एखादं मोठी कॅरी बॅग वगैरे टाकली असती तर हा उपद्व्याप माझा कमी झाला असता की नाही. पण जाऊ द्या, पुन्हा एकदा भांडे घसली. स्वयंपाकाचं काय सर्वांना विचारलं. सो सर्व बोलले, मम्मा झटपट बनणारं बेसन कर, सर्वांना प्रचंड आवडतं, चला आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो. सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आजच्या माझ्या ज्या दिवसाची सुरुवात आहे ती खूप मस्त झालेली आहे. कारण म्हणजे सकाळी सकाळी 8च्या आधी मला हे प्रोडक्ट रिसीव झाले आहेत, जे मी नायकावरनं बोलवले होते आणि असे आलेत ना प्रोडक्ट, काय सांगू तुम्हाला. पहिल्यांदा फाउंडेशनचा परफेक्ट शेड, तोही ऑनलाईन बोलवलेला परफेक्ट शेड मला मिळालेला आहे. बाकी सर्व प्रोडक्ट खूप छान आहे. नंतर शेअर करते तुमच्यासोबत, कारण आता जर शेअर करत बसली तर मी भरपूर बडबड करेल आणि त्यामध्ये माझा भरपूर वेळ जाईल आणि घरचे मग ब्रेकफास्टसाठी माहीत आहे तुम्हाला आरडाओरड करतात. सो त्यामुळे पण खरंच आय एम सो मच हॅपी. दिवसाची सुरुवात माझी मस्त झालेली आहे. आता ब्रेकफास्ट बनवते. ब्रेकफास्ट नाही बनवत मी, माझ्याकडे ब्रेडचं पॅकेटच आहे, पाहते घरचे काय बोलतात ते, नाहीतर त्यांना चाय बनवून देते आणि माझ्यासाठी दुसरं ऑप्शन शोधावं लागेल. कारण आता एक जे आहे 21 दिवसाचं मी चॅलेंज घेते स्वतःसाठी. एक मोठा निर्णय म्हणू शकता तुम्ही, जो 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 मला कंटिन्यू सिरियसली करायचा आहे, अगदी मनापासून, जे माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. काय कसं ते तुमच्यासोबत शेअर करते. कामांची सुरुवात मी कपडे मशीनला लावण्यापासून केलेली आहे, कारण भरपूर कपडे आहेत. आज कमीत कमी 3दा मला मशीन तर लावावीच लागेल. काल तुम्ही बघितलं सोफा कवर बेडशीट मी सर्व चेंज केलं होतं. सोफा कवर मी 15-20 दिवसातून जे आहे चेंज करत असते, त्यामुळे भरपूर धूळ साचलेली असते, त्यामुळे ते सेपरेटच जे आहे वॉश करावे लागतात. त्यानंतर एक राऊंड होईल बेडशीटचा आणि त्यानंतर कपड्यांचा. बरं एवढं होणार नाही आहे, मला हातानेही भरपूर ड्रेस जे आहेत वॉश करावेच लागणार आहेत, म्हणून सुरुवात लवकर करते आहे. कारण एकच गॅलरी आहे ज्यामध्ये मी कपडे सुकायला घालू शकते, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे एवढे सर्व कपडेही तिच्यात एकसोबत येत नाही, म्हणून आत्ता जर सकाळी सुरुवात केली ना, तो पहिले कपडे सुकेस्तोवर दुसरे कपडे मशीनमध्ये होऊन जातील. आता कडक ऊन आहे सकाळपासून, त्यामुळे 1-1.5 तासात जे आहे कपडे आरामात सुकतात. म्हणजे दिवसभरात माझे सर्व कपडे 1 बाय 1 धुवून होतील आणि वाळवून होतील. म्हणजे असं माझं खरं तर प्लॅनिंग आहे सध्याचं. आता किती ते मी इम्प्लिमेंट करू शकते ते माझं मलाच माहीत, पण सुरुवात मात्र मी छान केलेली आहे. सो चला, हे कपडे होईस्तोवर आता मी सर्वांना विचारलं. सर्वांचं म्हणणं आहे की आम्हाला चहा ब्रेडच दे खायला, खूप दिवस झाले खाल्ली नाही. म्हटलं ठीक आहे, त्यांना चहा ब्रेड देते. एरवी मी आरू पिहूला चाय
देतच नाही, पण ब्रेड असली की त्यांना चहाच लागतो. त्या तिघं बापलेकांसाठी चहा ठेवला आणि माझ्यासाठी दूध उकळलं. आता साखर मी ठरवलं की घ्यायचीच नाही, त्याऐवजी गूळ हे ऑप्शन होतं माझ्याकडे, पण आता मला तेही नको आहे. 2-3 दिवसातच बघा बाल्कनीची काहीशी अशी अवस्था झालेली आहे. हे क्लीन करायचं आहे मला, पण त्याआधी कपडे वाळू घालण्यासाठी बघा मी हे असे जुगाड केलेले आहेत आणि ते इतक्यांदा तुटत आहेत की कंटाळले मी त्याला आता. सो हे सर्व आता ना मी आधी फेकून देणार आहे. सिरियसली हे फेकून देणार आहे, इतकी कंटाळली मी. सो म्हणून जे आहे मी ही दोरी आरोहीच्या पप्पांकडनं मागवून घेतलेली आहे. आता ही व्यवस्थित आधी बांधून घेते आणि त्यानंतर जे आहे मग कपडे सुकायला टाकते, कारण आज भरपूर कपडे असणार आहे आणि त्यामुळे हिची मला आज नितांत गरज होती. सो चला, फायनली मला वेळ मिळाला तुम्हाला सर्व प्रोडक्ट्स दाखवण्याचा आहे. आता मस्त निवांत आहे मी. सो म्हटलं तुमच्यासोबत आज जे काही प्रोडक्ट्स मला रिसीव झालेत ते शेअर करते. इतकी हवा चाललेली की माझा ट्रायपॉड पण हलतो आहे आणि त्यामुळेच बघा मी इथे जे आपले हेडफोन्स असतात त्याचा यूज करत आहे ॲज अ माईक म्हणून. कारण इतकी हवा चाललेली, इतक्या गाड्या वाहत आहेत की मग तुम्हाला माझा कमी आणि त्यांचाच आवाज जास्त येईल. म्हणजे खरं तर हे ट्राय ऑन आहे, पहिल्यांदा ट्राय करते आहे मी असं काहीतरी, म्हणजे बघते जर सक्सेस झालं की मग मला माईक न घेता हे असं काहीसं जे आहे यूज करता येईल. कुछ नाही, पैसा बचाव मोहीम. त्यात आधी माझ्या स्किनचे इश्यूज किंवा माझ्या स्किनचा जो टाईप आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. माझी स्किन खूप ऑइली आहे. माझा जो टी झोन आहे तो प्रचंड ऑइली असतो. टी झोन म्हणजे आपलं कपाळ आणि हा एरिया हा प्रचंड ऑइली असतो. ऑइली स्किनवर पिंपल्स, ॲक्ने भरपूर येतात, त्याचे डागही पडतात. सेम माझ्या स्किनवर आहे. आता मी लांबून बोलते आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअर असे दिसणार नाहीत. शिवाय मी जर असा जो आहे मोबाईलचा ब्राईटनेस पण वाढवलेला आहे आणि इथे बसलेली आहे त्यामुळे मस्त नॅचरल लाईट मिळतो आहे, त्यामुळे इतके क्लिअरली माझे डाग धब्बे तुम्हाला दिसणार नाही, तरी दिसत असतील. सो अशी जी आहे माझी ॲक्ने प्रोन स्किन आहे. कलर काय सांगू तुम्हाला, मीडियम टोन आहे. तुम्हाला जरी मी खूप ब्राईट दिसत असेल कधीतरी व्हिडिओमध्ये, पण माझा मीडियम टोन आहे. आता ब्राईटनेसमुळे आपले कलर जे आहे स्किन टोनचा तो प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हां, झालं सांगून. आता काय तर माझा मीडियम स्किन टोन आहे, त्यानंतर ऑइली स्किन आहे, पिंपल प्रोन आहे. सो त्यामुळे प्रोडक्ट सिलेक्ट करताना मला भरपूर काळजी घ्यावी लागते. सर्वात आधी स्किन केअरबद्दल बोलू. स्किन केअरचं यामध्ये एकच प्रोडक्ट आहे, त्यामुळे पहिले तेच घेतलं आहे मी. सो माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मला एक वॉटर बेस्ड जे आहे सनस्क्रीन हवं होतं. भरपूर दिवसापासून मी शोधत होते. ॲक्च्युली मी लॅक्मेची दिवाणी आहे म्हटलं तरी चालेल. लॅक्मेचं कोणतंही प्रोडक्ट असलं की मी डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवते, पण यावेळेस म्हटलं जरा चेंज करूयात. स्किननुसार जे आहेत बदल केले पाहिजेत. कारण काय होतं, मी लॅक्मेचं जे माझ्याकडे आहे ना टिंटेड सनस्क्रीन ते खरंच खूप छान आहे, इफेक्टिव्ह आहे. पण थोड्या वेळानंतर माझी स्किन ऑइली असल्यामुळे ते पण क्रीमी आहे, त्यामुळे माझी स्किन जी आहे ती आणखी ऑइली होते. म्हणून यावेळेस मी जे आहे फ्लिक्स जे आहे सनस्क्रीन बोलवलेलं आहे आणि हे गवा ग्लो समथिंग इनव्हिजिबल सनस्क्रीन असं जे आहे याचं नाव आहे. सेरामाइड, व्हिटॅमिन सी, हायलोरोनिक ॲसिड, SPF 50 PA++++ असं एवढं जे आहे यामध्ये दिलेलं आहे. सो नेटवेट आहे 50 ग्रॅम आणि याची प्राईस काय आहे माहिती आहे का, याची ॲक्च्युअल प्राईस आहे 500, पण आता नायकाचा पिंक फ्रायडे सेल जो आहे चाललेला आहे त्यामुळे हे फक्त तुमचा विश्वास बसणार नाही, मला फक्त 204 रुपयाला मिळालेलं आहे. त्यामुळे खूप जास्त म्हणजे बजेट फ्रेंडली हे सनस्क्रीन आज या वेळेला तरी माझ्यासाठी ठरतं आहे. आणि आता त्याचं टेक्स्चर दाखवते मी तुम्हाला. इतकं मस्त टेक्स्चर आहे, इतकं स्मूथ आहे, अगदी वॉटरी आहे. जसं याचं नाव आहे इनव्हिजिबल सनस्क्रीन अगदी सेम आहे. बघा इतकं जास्त स्मूथ आहे हे, हाताला असून तुम्हाला दिसणार पण नाही आणि स्किनला सुद्धा अगदी तसंच फील होतं. अगदी लाईट, अगदी लावता बघा इनव्हिजिबल झालं. अगदी पाण्यासारखं जे आहे याचं टेक्स्चर आहे. त्यामुळे माझी स्किन ऑइली असल्यामुळे माझ्यासाठी हे बेस्ट आहे. कोणतंही तुम्ही सनस्क्रीन निवडा किंवा मॉइश्चरायझर निवडा, इव्हन तुम्ही जेव्हा
प्रायमर जरी निवडत असाल ना तर तेव्हाही ऑइली स्किनसाठी वेगळं आणि ड्राय नॉर्मल स्किनसाठी वेगवेगळे मिळतात. सो प्लीज काळजीपूर्वक निवडत जा, नाहीतर हे असे जे आहे इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. स्मेल काहीच नाही याचा, बिलकुल नाही. म्हणजे इरिटेट होण्यासारखं यामध्ये काहीही नाही. व्हाईट कास्टचा तर प्रश्नच नाही. अगदी असं लावल्या स्किनवर इनविजिबल होतं. स्किन पूर्ण ते अडॉप्ट करून घेते असं म्हणू शकता. सो खरंच खूप मस्त डील आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी इतके महागडे मेकअप प्रोडक्ट जे आहेत ऑर्डर केलेले आहेत. आणि खरं सांगू का, म्हणजे एक्सायटेड आहे पण त्याहून जास्त दुःखी आहे. खरंच भरपूर पैसे गेलेत माझे. भरपूर दिवसाची सेविंग होती जी मी यामध्ये खर्ची घातली, पण चला गरजही होती मला या प्रोडक्टची. सो सर्वात आधी मेकअप फिक्सर नाही, आधी काढून घेते मी खाली. नायकाची पॅकिंग खरंच एक नंबर असते. इतकं व्यवस्थित पॅक करून देतात ना ते प्रोडक्ट्स, इकडे तिकडे व्हायचं म्हणजे टेन्शनच नसतं. बऱ्याच जणांना इश्यू असतो किंवा डाऊट असतो की जे सेलमध्ये प्रोडक्ट विकल्या जातात किंवा ऑनलाईन प्रोडक्ट जे असतात त्यांची एक्सपायरी डेट लवकर असते. सो असं काहीही नाही. प्रत्येक प्रोडक्ट आल्या मी चेक केलं. सर्वांची जी काय प्रोडक्शन डेट आहे ती याच वर्षीची आहे. मार्च, एप्रिल, फरवरी, जानेवारीची सुद्धा नाही आहे आणि 29पर्यंत बऱ्यापैकी ते मला चालणार आहेत. सो सर्वात आधी मी ज्या गोष्टीसाठी भरपूर एक्सायटेड होती ते म्हणजे के ब्युटीचं हे फाउंडेशन. याची जी रिअल प्राईस आहे ती आहे 1500, पण मला हे पडलेलं आहे जस्ट 11,000ला. 11,000ला हे जे आहे मला पडलेलं आहे, कारण पहिलं फाउंडेशन आहे जे एक्झॅक्टली माझ्या स्किननुसार आहे. खरंच मला खूप आवडलं. मी ट्राय केलं हे थोड्या वेळा आधीच. खरंच खूप सुंदर आहे आणि एक पंप पुरेसा असतो तुमचा पूर्ण चेहरा झाकण्यासाठी. खूप जास्त पिंपल आहेत मला, त्यासाठी मला फुल कव्हरेज फाउंडेशन पाहिजे होतं. भरपूर दिवसाची मी त्याच्या शोधात होती. फायनली मला मिळालं. जरा एक्सपेन्सिव्ह आहे पण तरी आता 1500चं 1100ला मिळालं म्हटल्यावर माझा खरंच खूप फायदा झालेला आहे. फुल कव्हरेज आहे आणि मी बराच वेळपर्यंत लावून ठेवलं, त्यामुळे मला असं ग्रे झालेलं वगैरेही दिसलं नाही, ऑइली झालेलं नाही. कारण हे मॅट फाउंडेशन आहे. माझी स्किन आधी सांगितलं ऑइली आहे, त्यामुळे मला मॅट फाउंडेशनची गरज होती. परफेक्ट मॅट आणि फुल कव्हरेज फाउंडेशन आहेत. खरंच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील, स्किन ऑइली असेल, पिंपल्सची डागं असतील तर हे फाउंडेशन परफेक्ट आहे. 130Y मीडियम या शेडचं जे आहे हे मी फाउंडेशन मागवलं आहे. इथे माझे पैसे गेलेत पण मला खरंच 1%ही रिग्रेट नाही होतोय, कारण हे फाउंडेशन खूप मस्त आहे, वर्थ इट आहे. पहिल्यांदा मला माझ्यासाठीचं परफेक्ट फाउंडेशन मिळालं असं म्हणता येईल. त्यानंतर चला आता पटपट दाखवते. सो हे इनसाइडचं प्रायमर मी बोलवलं. 3 in 1 आहे. प्रायमर आहे, प्रोटेक्ट पण करतं स्किनला आणि मॉइश्चरायझर पण करतं आणि लॉंग लास्टिंग पण आहे आणि सर्वात महत्त्वाचं ऑइल फ्री आहे, जे मला हवं होतं. सो 30 mlचं हे पॅक असणार आहे. याची प्राईस पण 340 आहे, पण मला हे 200च्या अराउंड पडलेलं आहे. छोटंसं क्यूटचं पॅक आहे. सो ऑइली स्किनचे असाल तुम्ही तर स्वस्तात हवं असेल तर मग हे इनसाइडचं 3 in 1 प्रायमर तुम्ही ट्राय करू शकता. साईडचाच हा सेटिंग स्प्रे मी बोलवलेला आहे. कधीच आजपर्यंत मी सेटिंग स्प्रे यूज केलेला नाही, फर्स्ट टाइम ट्राय करते आहे. ट्राय केल्यानंतर रिझल्ट तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो हाही काहीतरी 30 ml आहे आणि हा तशी प्राईस याची 240 आहे, पण मला हा 190ला जो आहे मिळालेला आहे. त्यानंतर के ब्युटीचं जे आहे मी कॉम्पॅक्ट बोलवलेलं आहे. याची प्राईससुद्धा 799 आहे, पण 500ला हे मला पडलेलं आहे. आणि यामध्ये मी जरा लाईट शेड जो आहे चूज केलेला आहे. फाउंडेशन अगदी एक्झॅक्ट माझ्या स्किन टोनचंच मला मिळालेलं आहे, पण तरी एक भीती असते मनात, जर ते म्हणजे ग्रे झालं तर, ऑक्सिडाईज झालं तर. त्यामुळे मग जरा 1 शेड लायटर जे आहे फाउंडेशन मी इथे बोलवलेलं आहे. तुम्ही पण फाउंडेशन कोणतंही बोलवा, पण जेव्हा कॉम्पॅक्ट बोलवताना तेव्हा 1 शेड ब्राईट जे आहे बोलवायचा प्रयत्न करा. त्यामुळे जर तुमचं फाउंडेशन ऑक्सिडाईज जरी झालं तरीसुद्धा मग कॉम्पॅक्ट जे आहे त्याचं काम करेल आणि तुमची स्किन मस्त ब्राईट दिसेल. आणि त्यानंतर मी बोलवलेली आहे ही इनसाइडची आयब्रो पेन्सिल आणि हिचीही प्राईस म्हणजे अंडर 200च आहे आणि त्याहीपेक्षा स्वस्त दरात ती मला मिळालेली आहे. आणि खरंच मला प्रचंड आवडली ही.
एका साईडनं पुली ब्रश आणि दुसऱ्या साईडनं जे आहे आयब्रो पेन्सिल असं समथिंग जे आहे ती आहे. आणि मी ब्राऊन शेड बोलवला. आता तुमच्या आयब्रोजचा कलर कोणताही असू द्यात, काळा असू द्यात, ग्रे नसतोच, डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन कसाही असला तरी तुम्ही ना जी डार्क ब्राऊन येते ना ती पेन्सिल यूज करत चला. कारण ब्लॅक जर आपण पेन्सिल यूज केली ना तर असं नॅचरल लुक जो आहे येत नाही, अगदी काळ्या भोर दिसतात. पण याने ना मस्त नॅचरल लुक येतो. सो मी सांगते आहे म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा. मी नाही म्हणत इनसाईडचीच कोणतीही अगदी 10-20 रुपयाला तर त्यातही तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ब्राऊन जे डार्क ब्राऊन येतो तो कलर तुम्हाला मस्त वाटेल. सो बस एवढंच जे आहे प्रोडक्ट जे आहे मी बोलवलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, एक नाही 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मला दाखवायच्या आहेत. त्या म्हणजे नायकावर बऱ्याचशा ज्या आहे स्कीम चाललेल्या असतात. हे डिस्काउंट तर मला मिळालं तर मिळालंच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा नायकावर असं होतं की तुम्ही के ब्युटीचे 1500च्या वर प्रोडक्ट जर खरेदी कराल तर त्यावर तुम्हाला एक कम्प्लिमेंटरी गिफ्ट असणार आहे. आणि ते गिफ्ट तर म्हणजे काय बोलू मी त्याबद्दल. त्या ॲज अ गिफ्ट म्हणून मला ही के ब्युटीची लिपस्टिक रिसीव झालेली आहे. आणि इसचा शेड परफेक्ट असा माझ्या स्किन टोनला जो आहे मॅच होणार आहे. खरंच खूप मस्त मिळाली. आणि काय सांगू मी तुम्हाला या कलरबद्दल. व्हिडिओत दिसतो ना त्यापेक्षा थोडासा ना हा डार्क शेडमध्ये येतो, म्हणजे माझ्या स्किन टोननुसार तो परफेक्ट जातो. आणि हा शेड तर म्हणजे प्रेमात पडली मी याच्या असं म्हटलं तरी चालेल. अगदी वेलवेटी टच देते ही लिपस्टिक आणि खूप सुंदर आहे. आता लावून तर काही मी तुम्हाला दाखवत नाही, पण खरंच खूप मस्त आहे, मला प्रचंड आवडली. आणि सोबतच इनसाईटवर सुद्धा एक काय म्हणतात स्कीम होती. ती म्हणजे 500च्या वर तुम्ही जर इनसाईटचे प्रोडक्ट बाय केले तर त्यावरही तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट मिळणार होतं. ते सुद्धा मला ही एक लिपस्टिक मिळाली. आणि म्हणजे काय बोलू मी या लिपस्टिकबद्दल. तशी तर तिची प्राईस आहे 280, तर मला फ्रीमध्ये मिळाली. आणि ही क्रेयॉन लिपस्टिक आहे. आणि इसा शेडबद्दल तर कायच बोलू, असा परफेक्ट मस्त ब्राऊन वाईन कलर आहे. आणि लावायलाही ही खूप इझी जाते. खरं सांगू का, या लिपस्टिकच्या पेक्षाही मला या लिपस्टिकचा जो शेड आहे तो आवडलेला आहे. आणि ही जरा ड्राय साईडला जाते, म्हणजे याने ना लिप्स जरा ड्राय होतात पेक्षा मॅटी जो आहे लुक येतो. याने सुद्धा मॅट लुकच येतो पण जरा कमी येतो. सो हे 2 गिफ्ट्स मला मिळालेले आहेत. त्यामुळे नायकाच्या पिंक सेलमध्ये जो आहे खरेदी करून माझा फायदा झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. या लिपस्टिकची ओरिजिनल प्राइस माहिती आहे का, 999 आहे. म्हणजे 1000ची लिपस्टिक मला फ्री मिळालेली आहे. त्यामुळे खरंच खूप फायदा झाला आहे माझा. खूप दिवसापासून चाललं होतं, पण म्हणजे सब्र का फल मिठा होत आहे तसं काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. चला आता हे सर्व आवरते, भरपूर कामं आहेत आणि व्हिडिओही भरपूर लांबलेला आहे. म्हणून आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.